नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे। राजगुरुनगर येथील एका खाजगी शिकवणी क्लासमध्ये एका 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर दुसऱ्या मित्राने चाकूने हल्ला करत तसेच त्याचा गळा चिरून पोटात वार केले। यामध्ये संबंधित विद्यार्थी जागेवरच गतप्राण झाला। मात्र या सर्व घटनाक्रम पाहता शिक्षक वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षकासमोरच या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली। या घटनेने मात्र संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेलेला आहे। 3 महिन्यापूर्वी झालेल्या वादामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राला गळा चिरून त्याची हत्या केली। 10वीत शिकणाऱ्या ह्या विद्यार्थ्याचा गळा चिरल्याने तो जागेवरच गतप्राण झाला। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शिक्षक क्लासमध्ये शिकवत होते। राजगुरुनगरमधील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यावर मित्राने चाकू हल्ला करत त्याचा गळा कापला। दुचाकीवरून आलेल्या आरोपीच्या हल्ल्यामध्ये संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। 10वीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली। खाजगी कोचिंग क्लासमध्ये भांडणातून एका विद्यार्थ्याचा जीव गेल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। संबंधित विद्यार्थ्याचा गळा चिरल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही। राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासमध्ये ही भयंकर घटना घडलेली आहे। क्लासमधला भांडणावरचा राग मात्र तो विकोपाला गेला आणि गँगवॉर होऊन एकाचा गळा चिरून त्याची हत्या झाल्याने या घटनेमध्ये मात्र एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला। विशेष म्हणजे क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकासमोरच ही घटना घडली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित विद्यार्थ्याचा गळा चिरला, पोटात पण चाकू खुपसला, त्यानंतर गळ्यावर अनेक वार केल्यामुळे त्याचा जागेत मृत्यू झाला होता। या विद्यार्थ्याचा खून का केला या संदर्भात पोलीस तपास करीत आहे। मात्र ह्या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे। त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता किती महत्त्वाचा विषय आहे हे ह्या घटनेवरून दिसून येते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी राजगुरुनगर। धन्यवाद।